नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज सकाळपासून 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, भरपूर ग्राहकांना भरपूर दिवसांपासून लग्न सराईसाठी सोने खरेदी करायचं होतं, साखरपुड्यासाठी सोनं खरेदी करायचं होतं, काही ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची होते, तर काही ग्राहकांना भेट वस्तू म्हणून सोने सुद्धा द्यायचे होते। परंतु सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ गेल्या महिन्यामध्ये आपण सुद्धा पाहिलेली आहे। परंतु आजपासून सोन्याचे भाव पडलेले आहेत। सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। परंतु आज फक्त 24 कॅरेट सोन्याचे भाव घसरले नाहीत। या 24 कॅरेटच्या सोन्यासोबत 22 कॅरेट सोन्याचे भाव, 18 कॅरेट सोन्याचे भाव, 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। या घसरणीमुळे आज सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे आज पुणे जिल्हा असेल, मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, नागपूर असेल, परभणी असेल, बीड असेल, जालना असेल, सोलापूर असेल, सिंधुदुर्ग असेल, सातारा असेल, रायगड असेल, यांसारख्या मोठमोठ्या जिल्ह्यांमधील भरपूर ग्राहकांनी आज सोनं सुद्धा खरेदी केलेला आहे। कारण त्या ग्राहकांना सुद्धा अंदाज आलेला आहे की सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। परंतु ग्राहकांना आज किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढणार आहेत की अजून घसरणार आहेत, त्याचे आज अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा, आज अनुभवी सोनारने दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। त्यासोबतच ग्राहकांना आज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी असतात, तर त्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। बघा ग्राहकांना, जर तुम्ही या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात केली तर तुमचा फायदा होणार आहे, तुमच्या पैशांची बचत होणार आहे, तुम्हाला तेवढ्याच पैशांमध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। त्यामुळे ग्राहकांना तुम्ही पण या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु अचानक सोन्यामध्ये कशामुळे विक्रमी घसरण होत आहे। बघा ग्राहकांना, सोन्याचे भाव घसरण्याचे प्रमुख 5 कारणे समोर आलेले आहेत। या 5 कारणांमुळे अजून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। त्यामुळे तुम्ही आज सोनं खरेदी करायचं आहे का, उद्या सोनं खरेदी करायचं आहे का, परवा दिवशी सोनं खरेदी करायचं आहे का, आम्ही दिलेल्या तारखेला सोनं खरेदी करायचं आहे, त्याची माहिती अगदी एका मिनिटामध्ये देऊन टाकतो। बघा ग्राहकांना, अनुभवी सोनारांनी, अनुभवी व्यापाऱ्यांनी आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाने 2019 मध्ये अंदाज वर्तवलेला होता की पुढच्या 6 वर्षानंतर 24 कॅरेट सोन्याचा भाव दुप्पट होणार आहे। आणि तुम्ही सुद्धा सध्याच्या स्थितीला पाहत असाल की सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे आणि या 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,03,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता। म्हणजेच 2019 पासून 2025 पर्यंत 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर या 6 वर्षांमध्ये सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। बघा, ज्या ग्राहकांनी 2019 किंवा 2020 या वर्षांच्या कालावधीमध्ये 24 कॅरेटचं सोनं खरेदी केलेलं असेल, तर त्या ग्राहकांना 46,000 रुपये ते 47,000 रुपयापर्यंत 24 कॅरेटचा 1 तोळा सोनं मिळालेलं असेल। जर आता तुम्ही सोनं खरेदी करायला गेला तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता तुम्हाला तेवढ्या सोन्यासाठी दुप्पट पैसे मोजावे सुद्धा लागणार आहेत। बघा ग्राहकांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी घसरतील, सोन्याचे भाव कधी वाढतील याचा अंदाज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक सुद्धा देतच असतात। तर बघा ग्राहकांना, आज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात करायची आहे। कारण या तारखेपासून सोन्यामध्ये अजून सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला सुद्धा मिळणार आहे।
आहे। बघा ग्राहकांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी घसरलेला आहे। आज तुम्हाला किती हजार रुपयांना एक तोळा सोनं मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी धक्का देणारी बातमी, त्यांच्यासाठी आश्चर्यचकित करणारी बातमी समोर आलेली आहे। बघा आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच चांदीमध्ये तब्बल 7,000 रुपयांची वाढ झालेली आहे। जर तुम्हाला 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला आज 1,14,000 रुपये मोजावे लागतील। बघा ग्राहकांना चांदीमध्ये कधीच एवढी वाढ झालेली नव्हती, त्यामुळे ग्राहकांना आज आश्चर्यचकित धक्का सुद्धा बसलेला आहे। बघा भरपूर ग्राहकांना भरपूर दिवसांपासून चांदी खरेदी करायची होती, परंतु त्या ग्राहकांनी त्यावेळेस रिस्क केलेले नव्हते, त्यावेळी त्यांनी चांदी खरेदी केलेली नव्हते। त्यांना वाटत होतं की चांदीचे भाव 1 लाखांच्या आतमध्ये येणार आहेत, परंतु ग्राहकांनो आज जर पाहायला गेलं तर चांदीचा भाव 1,14,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। परंतु ज्या ग्राहकांना खरोखर चांदी खरेदी करायची असेल तर त्या ग्राहकांनी आज चांदी खरेदी करायची आहे का, आम्ही दिलेल्या तारखेपासून चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे त्याची संपूर्ण माहिती अगदी एका मिनिटामध्ये देणार आहे। जर तुम्ही या तारखेपासून चांदी खरेदी करायला सुरुवात केली तर या ठिकाणी तुमच्या पैशांची बचत होणार आहे, तुमचा कसलाही तोटा होणार नाही। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये तेवढीच चांदी मिळणार आहे, म्हणजेच 1 किलो चांदी तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये मिळणार आहे। ती तारीख सुद्धा बघणार आहोत। परंतु ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत त्याचे जे प्रमुख 5 कारणे समोर आलेले आहेत तर ते 5 कारणे सुद्धा बघून घेऊयात। परंतु ग्राहकांना तुम्हाला सुद्धा आठवत असेल की 2015 ते 2020 या वर्षांच्या कालावधीमध्ये 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव सरासरी 30 ते 35,000 रुपयापर्यंत मिळत होता। म्हणजेच तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तब्बल 10 ते 12 वर्षांमध्ये सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही 2015 ते 2025 या 10 वर्षांचा अंदाज बघितला तर या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये तिप्पट वाढ सुद्धा पाहायला मिळालेली आहे। परंतु ग्राहकांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ग्राहकांनी मागच्या 2 ते 3 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी केलेलं असेल, ज्या ग्राहकांचं जुनं सोनं असेल, ज्या ग्राहकांकडे वर्षानुवर्ष जुनं सोनं असेल किंवा ज्या ग्राहकांचं पारंपरिक सोनं असेल, खानदानी सोनं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा सोन्यामध्ये आज विक्रमी घसरण झाली, तर या घसरणीमुळे भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। बघा तुमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहोत। परंतु मित्रांनो, ग्राहकांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून ठेवा, जेणेकरून रोजचे रोज सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहेत। तर बघा ग्राहकांनो, आता आपण थेट आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा ग्राहकांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। सोन्याच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण आज सकाळपासून पाहायला मिळालेले आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा ग्राहकांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या, 18 कॅरेटच्या आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। तर ही घसरण किती झालेली आहे, 24 कॅरेटचा भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे ही माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत त्याचे जे प्रमुख 5 कारणे समोर आलेले आहेत तर ते 5 कारणे अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे। त्यामुळे 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं तुमचा वेळ काढून हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी तुमचे 100% फायदा होणार आहे, तुमच्या पैशांची बचत होणार आहे। बघा ग्राहकांनो, आज राज्य सरकारने, केंद्र सरकारने महत्त्वाची बातमी सुद्धा दिलेली आहे। बघा सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा माहिती असेल की कशाच्या आधारावरती आधारित असतात। बघा अमेरिकन डॉलरच्या आधारावरती सोन्याचे भाव आधारित असतात। ज्यावेळी डॉलरचा भाव वाढत असतो त्यावेळेस सोन्यामध्ये विक्रमी वाढ सुद्धा होतच असते, परंतु सध्याच्या स्थितीला डॉलरचा भाव घसरलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल अशा पद्धतीची माहिती सुद्धा आलेली आहे। तर सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहे त्याची 5 कारणे सुद्धा लगेच सांगतो। तर बघा ग्राहकांनो, सोन्याचा भाव उतरण्याचं जे प्रमुख कारण समोर आलेलं आहे तर ते प्रमुख कारण म्हणजे विविध राज्यांमध्ये सध्याच्या स्थितीला सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत। बघा पहिलं कारण, सोन्यांच्या भरपूर खाणी
सापडलेले आहेत, त्यामुळे जास्त पुरवठा झालेला आहे आणि ग्राहकांकडून कमी मागणी सुद्धा केली जात आहे। त्यासोबत जे दुसरं कारण समोर आलेलं आहे तर ते दुसरं कारण म्हणजे बाहेरच्या राज्यामधील महिला असतील पुरुष असतील तर ते सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये गुंतवणूक करत नाहीत। त्यासोबतच मित्रांनो सोन्याचा भाव उतरण्याचं जे तिसरं प्रमुख कारण समोर आलेलं आहे तर ते तिसरं प्रमुख कारण म्हणजे सोन्याचा शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होणार आहे। त्यासोबतच मित्रांनो सोन्याचा भाव उतरण्याचं जे चौथं कारण समोर आलेलं आहे तर ते चौथं कारण म्हणजे घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे आणि पाचवं कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला जास्त प्रमाणामध्ये पुरवठा सुद्धा होतच आहे। 5 कारणे बघितली, आता आपण कॅरेटचा सोन्याचा भाव सुद्धा बघून घेऊयात। बघा आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 91,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे, 18 कॅरेट सोन्याचा भाव 88,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 76,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। म्हणजेच प्रत्येक कॅरेटच्या सोन्यामध्ये 2,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये अजून घसरण होईल, परंतु सोने हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करत असताना तुम्ही सुद्धा काही गोष्टींचा विचार करायचा आहे, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं। बघा मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल आणि आम्हाला सुद्धा माहिती आहे, बघा आपण सोन्यामध्ये कशामुळे गुंतवणूक करत असतो, कारण आपल्याला सुद्धा माहिती असतं की पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्यामध्ये वाढ होत जाईल, कारण मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी वाढ सुद्धा होतच गेलेली आहे। त्यामुळे आपण सुद्धा सोन्यामध्ये 100% गुंतवणूक करत असतो, कारण सोने हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोन्यामधील गुंतवणूक हे 100% सर्वात सुरक्षित सुद्धा गुंतवणूक म्हटले जाते। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांनी आज जरी सोनं खरेदी केलं, उद्या जरी सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी त्यांचा फायदा 100% होणार आहे, कारण भविष्यामध्ये 100% सोन्याचे भाव वाढणार आहे। त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करत असताना किंवा मोडत असताना तुम्ही सुद्धा काही गोष्टींचा अभ्यास करणं, हे सोनं मोडायचं आहे किंवा तुम्ही सुद्धा खरेदी करायचं आहे।